रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीचं स्मरण करून तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नागपूरचे एक प्रसिद्ध कवी आहेत बोबडे नावाचे. त्यांच्या 4 ओळी अशा आहेत. सागर पोहत बाहू बळाने नाव तयास मिळो न मिळो रे. सागर पोहत बाहू बळाने नाव तयास मिळो न मिळो रे. स्वयेची जो तेजोन दीप्तरणी तद्गृही दीप जळो न जळो रे. ओळख पटली जास स्वतःची देव तयास मिळो न मिळो रे. जो करी कर्म आहे तू निरंतर वेद तयास कळो न कळो रे. ही कविता ऐकली, या कवितेच्या 4 ओळी ऐकल्या की सातत्यानं माझं मन जातं ते संतांच्या रचनांकडे. का जातं? कारण संतांनी सगळा परमार्थ, सगळा आत्मप्रचितीचा प्रत्यय हा सोपा करून सांगितला. आणि तो सोपा करत असताना त्यांनी काय काय केलं? विठ्ठलाचं जे रूप आम्हाला समोर दिसतंय त्या रूपाचा अभंग लिहिला. विठ्ठलाचं नाम घेतल्यानंतर जो काही परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे तो नामाचाही अभंग लिहिला. आत्मपर अभंग लिहिले, स्थान महिमा सांगणारे अभंग लिहिले. आणि हे अभंग लिहिताना आता बघा मी अभंग लिहितोय असा कुठलाही आविर्भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हता. होती ती फक्त विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू व्हावी ही एक निर्मळ अशी भावना. झरा वाहतो, नदी वाहते आणि तुम्ही आम्ही निर्माण केलेली जी तळी असतात ती मात्र साचलेपण घेऊन राहतात. याचा विचार का करायचा आहे? याचा विचार यासाठी करायचा आहे की संत आम्हाला त्या झऱ्याप्रमाणे निर्मळतेनं वाहायला शिकवतात. नदी जशी वाहते ती वाहताना हा चांगला आहे, याला आपण स्नान घातलं पाहिजे. हा वांगला आहे, याला आपल्या जलापासून आपल्या पाण्यापासून दूर ठेवलं पाहिजे असा विचार करत नाही. ती येणाऱ्या प्रत्येकासाठी आपलं जल, आपलं पाणी हे खुलं आहे असं सांगत राहते. आणि कितीही खाचखळगे येवोत, कितीही वाटावळणं येवोत, आजूबाजूच्या तीरावर कितीही चांगली वांगली माणसं येवोत, त्या सगळ्यांना तृप्तता देत ती पुढे पुढे पुढेच जात राहते. तुमची माझी भारतीय संस्कृती, तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये असणारे सगळे संत मला अशी तृप्तता देणारेच वाटतात. तृप्तता हा आयुष्याचा अंतिम बिंदू आहे असं मला वाटतं. तृप्त झालात की मग कसलीच अभिलाषा उरत नाही, कसलंच आपलेपणही राहत नाही, परकेपणही राहत नाही. ती जी एक शून्यावस्था येते त्या शून्यावस्थेपर्यंत जर जायचं असेल ना, तुम्ही म्हणाल काय सकाळी सकाळी हे फार अवघड काहीतरी चाललंय. अजिबात नाहीये, अजिबातच अवघड नाहीये. संतांबद्दल बोलायचं आणि अवघड बोलायचं हे तर अगदी विरोधी झालं ना. मला इतकंच सांगायचं आहे की ती शून्यावस्था, त्या शून्यावस्थेपर्यंत जाणं आणि त्या शून्यावस्थेमध्ये तल्लीन होऊन त्याचंच होऊन राहणं याचा मार्ग हा संतांच्या रचनांमधून जातो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. या लोचनांनी, या डोळ्यांनी आपण ज्यावेळी त्याचं रूप पाहतो त्यावेळी सुख 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 एवढंच भरून राहतं. तोच अभंग आणि तोच मार्ग आपण ऐकूया. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. रूप रूप
साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी 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 बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आ आ आ
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा 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 विठ्ठल परवा तोहा माधव परवा परवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा रूप पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी. कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान आमानकडे ज्ञान आमानकडे ज्ञान आमानकडे ज्ञान आमानकडे ज्ञान आमानकडे ज्ञान नकडे पुराण वेदांचे वचन नकडे आम्हा नकडे ज्ञान आम्हा नकडे ज्ञान आम्हा नकडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे आगमाची आढी निगमा
निगमाचा भेद आगमाची आढी, निगमाचा भेद आगमाची आढी, निगमाचा भेद आगमाची आढी, निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन न कळे चिदान न कळे चिदान व्रत तप न कळे चिदान व्रत तप व्रत तप व्रत तप आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव आ भोळा बाबा देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान आम्हा न कळे ज्ञान न कळे ज्ञान न कळे ज्ञान
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन येणे सोसे मन झाले हवा भरी येणे सोसे मन झाले हवा भरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बंधनापासोनी उकलली गाठी बंधनापासोनी 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 उकलली गाठी बंधनापासोनी 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 उकलली गाठी देताले मिठी सावकाश हे देताले मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव
विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य, अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान आमान 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 कडे ज्ञान न कडे पुराण वेदांचे वचन न कडे आमान कडे ज्ञान आमान कडे ज्ञान आमान कडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा
शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा, नकळे आम्हा, नकळे आम्हा, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान, आम्हा नकळे ज्ञान. योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळेची दान नकळेची दान व्रत तप नकळेची दान व्रत तप व्रत तप व्रत तप आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाब देव भोळा बाब देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव सुखा म्हणे माझा भोळा बाब देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे ज्ञान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया ठेवुनिया करकटावरी ठेवुनिया तुळशी हार गळा कास
तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आई वडील या जन्मदात्यांचं गुणगान जेवढं गावं तितकं कमीच आहे. याच विचारांनंतर आज वेळ झाली इथेच थांबण्याची.
पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.